श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शुभ सकाळ. तर मी आहे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी आलेलो. तर अक्कलकोटला आल्यानंतर ट्रेनमधून प्रवास केल्यानंतर जी राहण्याची सोय आहे, ती राहण्याची सोय म्हणजे भक्तनिवास. त्या भक्तनिवासाचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, माहिती देतो आणि तुम्हाला दाखवतो पण व्हिडिओ काय आहे ते. तर पाहूया. भक्तनिवास आहे वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ महाराज देवस्थान अक्कलकोट. तर मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये काउंटर वगैरे आणि रूमची प्राईस. तर हा ए ब्लॉक आहे. ए ब्लॉकच्या बाजूलाच इकडे कॅन्टीन आहे. ते चहा, उत्तम प्रकारचा चहा मिळतो, पाहू शकतो. श्री स्वामी समर्थ. इथे गरम पाणी पहाटे 4 ते सकाळी 7 वाजेपर्यंत गरम पाण्याचा आपण आनंद घेऊ शकतो आंघोळीसाठी. ए ब्लॉकमधून आता आमची रूम होती ती सी ब्लॉकमध्ये. सी ब्लॉकमध्ये पण तुम्हाला दाखवतो रूम कशा आहेत त्या. पण इकडे अटॅच वॉशरूम आहे. तर निवासामध्ये एक सुंदरशी स्वामींची मूर्ती आहे, ते पण आपण पाहूया. या भक्त निवासला ए विंग, ए ब्लॉक म्हणतोय, बी ब्लॉक आणि सी ब्लॉक आणि डी ब्लॉक हे असे भक्त निवासला ब्लॉक आहेत. हा आहे बी ब्लॉक, हा आहे ए ब्लॉक. हा इथून आतमध्ये त्या साईडूनच्या समोरच्या साईडून एंटर आहे. तिथेच काउंटर आहे भक्तनिवास रूम बुकिंग करण्यासाठी. आणि इकडे आहे डी विंग, सी विंग. इथे तुम्हाला 2 माणसांसाठी, 4 माणसांसाठी बेड, 3 माणसांसाठी बेड असे उपलब्ध आहेत आणि अलग अलग त्याचे कॉस्ट आहे. भक्तनिवासमध्ये तुम्हाला 2 बेडसाठी, 3 बेडसाठी 600 रुपयांचा देणगी आकारला जातो आणि आपल्याला ते रूम मिळून जाते. अटॅच वॉशरूम सी विंगमध्ये आहे. तर सध्या आम्ही सी विंगमध्ये आहे. ही आहे स्वामींची मूर्ती, तुम्ही पाहू शकता. आणि ते हा एक सी विंग आहे. हा सी ब्लॉक आहे. त्या सी ब्लॉकवरती आम्ही रूम घेतलेली दुसऱ्या माल्यावरती. तर बाथरूम अटॅच आहे. 600 रुपये आणि 100 रुपये डिपॉझिट भरावं लागतं. ते आपल्याला 100 रुपये परत मिळतात. हा इकडं आहे डी विंग. तिथे आपल्याला अटॅच बाथरूम मिळत नाही, तर बाथरूम आपल्याला कॉमन मिळतो.
इथे 4 बेडच्या 6 बेडच्या उपलब्ध आहेत आपल्याकडे. भक्त निवासमध्ये आहे डी ब्लॉक. आहे डी ब्लॉक. तर इथे तुम्हाला कॉमन वॉशरूम मिळेल, रूम अटॅच नाही आहे. डी ब्लॉक सुंदर असं भक्त निवासाचा हा परिसर. खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सी ब्लॉकच्याच बाजूला आहे तो श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट भक्त निवास ई ब्लॉक. इथे तुम्हाला अटॅच वॉशरूम मिळणार आणि इथे जी कॉस्ट आहे ती 1500 पासून स्टार्ट आहे. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट भक्त निवास ई ब्लॉक. इथे 1500, 1900, 2000 पासून तुम्हाला दाखवतोय. गोशाळा दाखवतोय. तर गोशाळा चला पाहूया. हो सानीचे फोटो काढतो. ए हाय. आणि इथे काय बघितलं तू? इथे काय बघितलं? अम्मा गोशाला आहे ना इथे. खूप सारे आहेत अम्मा. बघा पाहू शकता गोशाला आहे. ये अनुष्का. हाय. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. आम्ही आता चाललो आहोत पहाटेलाच स्वामींच्या दर्शनाला भक्त निवास येथून. आणि आता आम्हाला काकड आरतीला जायचं आहे. पहाटेची आरती आहे काकड आरती. काकड आरतीला आम्ही चाललो आहेत. आणि तुला काय बोलायचं आहे? श्री स्वामी समर्थ. बोल श्री स्वामी समर्थ. तर भक्त निवासापासून 5 मिनिटाच्या अंतरावरती वटवृक्ष स्वामी मंदिर आहे आणि अन्न छत्रालयातून 2 मिनिटावरती स्वामींचं मंदिर आहे. तर हे आम्ही आता मंदिराच्या गेटमधून आतमधून प्रवेश केला आहे. जिथे फुलेहार मिळतात इथून फुलेहार घेऊन आपण स्वामींच्या दर्शनाला आतमध्ये जातोय. इथे काकड आरती असल्यामुळे इथे सर्व लाईन आहे मंदिराच्या दरवाजाच्या बाहेर. इथे आम्ही लाईनमध्ये उभे होतो. गर्दी खूप कमी आहे. आतमध्ये पण माणसं आहेत दर्शनासाठी. आतील लोक बाहेर आल्यानंतर मग आम्हाला आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश मिळेल.
मंदिरामध्ये प्रवेश केला आहे आणि गर्दी आहे, थोडंफार आहे गर्दी, पण दर्शन मात्र फटाफट होते. श्री स्वामी समर्थ म्हणत लाईन पुढे सरकत होती. स्वामी समर्थांच्या मंदिरात आल्यानंतर जो काही एकांत असतो, शांतता असते, मन एकदम प्रसन्न होऊन जाते. जिथे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर लिहिले तिथून एंट्री होती आणि या साईडून जे बाहेर लोक पडत आहेत तिथून दर्शन घेऊन लोक बाहेर येत होती. मंदिरातला परिसर एकदम खूप शांत असं वातावरण होतं आणि ज्या स्वामींच्या गजरामध्ये स्वामींचं नामस्मरण घेत आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अचानक मनात आलं आणि अक्कलकोटला आम्ही धाव घेतली स्वामींच्या दर्शनासाठी. स्वामींचा जो बुलावा आलेला, त्या बुलाव्याला बोलतात ना, कोणतंही प्लॅनिंग नसताना स्वामींचं दर्शन घेण्यासाठी मन आतुर झालेलं आणि आम्ही अक्कलकोटला पोचलो. हा मंदिराच्या आतील परिसर आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर इथे राईट साईडला आपण स्वामींचं नामस्मरण जप करत तिथे बसू शकतो. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. जवळजवळ 15 मिनिटांमध्ये आमचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही इथे प्रसाद घेतले आणि परत आम्ही भक्त निवासमध्ये जाण्यासाठी रवाना झालो. हा इथे डेपो आहे, एस टी डेपो. इथून सोलापूरला एस टीसाठी जाऊ शकतो. सोलापूर, कोल्हापूर, इथून स्वामींच्या मंदिराच्या बाजूलाच हा डेपो आहे. इथून सोलापूर आणि कोल्हापूरसाठी वगैरे इथून बस जाते. वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराच्या समोर ऑपोजिटलाच अन्नछत्रालय आहे. तिथे तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. ही स्वामींची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे अन्नछत्रालयामध्ये आणि सुंदर असा नजराना देखावा स्वामींचा इथे आपल्याला पाहायला मिळेल. इथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो. या अन्नछत्रालयाचा जो टायमिंग आहे तो सकाळी 11:30 ते 2 वाजेपर्यंत आहे, 2 ते 2:30 वाजेपर्यंत, आणि सायंकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत इथे महाप्रसाद मिळतो स्वामींचा. खूप सुंदर असा महाप्रसाद आहे आणि या महाप्रसादालयामध्ये, अन्नछत्रालयामध्ये तुम्हाला स्वामींची भव्य दिव्य अशी मूर्ती, आतमध्ये दत्तगुरूंची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. अन्नछत्रालयामध्ये आम्ही रात्रीचा महाप्रसाद घेतला. लाईन खूप होती. इकडे महिला आणि पुरुषांची लाईन वेगवेगळी असते. हे आहे अन्नछत्रालयामधील आतील दृश्य. येथे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि दत्तगुरू महाराजांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. येथे हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. मन एकदम प्रसन्न होऊन जातं या अन्नछत्रालयामध्ये. आणि स्वामींची पालखी पण इथे ठेवलेली आहे. सुंदर असं दृश्य इथे आपल्याला पाहायला मिळतं अन्नछत्रालयामध्ये. अन्नछत्रालयाच्या बाहेरच स्वामींची मूर्ती आणि हे भव्य दिव्य असं अन्नछत्रालय इथे आहे. तर इथे तुम्ही जर अक्कलकोटला आलात तर महाप्रसादाचा लाभ नक्कीच घ्या. या अन्नछत्रालयाच्या परिसरातच 2 भक्तनिवास आहेत. त्यातील एक यात्री निवास आणि दुसरा आहे यात्री भुवन. हे जे यात्री भवन आहेत ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराच्या ट्रस्टीचे नसून ते प्रायव्हेट आहे. तर तेथे पण तुम्ही राहू शकता.
याच परिसरात श्री शिवचरित्र धातुचित्र शिल्प प्रदर्शन हॉल आहे, तेथे पण तुम्ही आतमध्ये बघू शकता. तिथला जो आतमध्ये प्रवेश मूल्य आहे तो 20 रुपये आहे आणि 12 वर्षावरील मुलांना 10 रुपयाची प्राईज आहे. त्याचा टायमिंग सकाळी 10 वाजता आहे चालू होण्याचा, तिथे तुम्ही पाहू शकता. त्याच्याच बाजूला हे आहे यात्री भवन, हे प्रायव्हेट आहे, त्याचं पण इथे पण तुम्ही राहू शकता. आणि याच यात्री भवनच्या बाजूला एक शिवस्मारक आहे, सुंदर असा नजराणा. आणि शिवस्मारकाच्याच बाजूला आहे ते गणपती बाप्पाचं मंदिर, शमी विघ्नेश गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि थोडा वेळ बाहेर थोडासा आराम केला. 6 डिसेंबर माझ्या लेकीचा बड्डे होता, जन्मदिवस, आणि त्याच दिवशी आम्ही अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला आणि तिकडे दर्शन घेतलं. आणि लेकीचा वाढदिवस आम्ही दुसऱ्या दिवशी मुंबईला येऊन करणार आहोत सेलिब्रेशन. खूप सुंदर असं दर्शन झालं. नंतर भक्तनिवासमध्ये येऊन आम्ही थोडासा आराम केला आणि त्यानंतर आम्ही निघालो राजेराय मठकडे आणि स्वामी समर्थांच्या समाधी मठाकडे. तर आम्ही आता निघालो आहोत दर्गामध्ये. तिथे स्वामी समर्थ महाराज या दर्ग्यामध्ये येत होते. दर्ग्यातून निघाल्यानंतर आम्ही निघालो ते राजेराय मठाकडे. तर आम्ही पोचलोय आता राजेराय मठामध्ये. इथे चप्पल साईडला काढून आम्ही निघालो राजेराय मठाच्या आतमध्ये एंटर केलंय आणि स्वामी समर्थांचं पण दर्शन घ्यायचे आपल्याला. तिथे मूर्ती पण सुंदर अशी मूर्ती आहे स्वामींची. चला पाहूया. भव्य दिव्य अशी स्वामींची मूर्ती आहे राजेराय मठामध्ये, तुम्ही पाहू शकता. राजेराय मठामध्ये स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे केला महाप्रसाद. तर राजेराय मठामध्ये जर का तुम्ही आलात तर इथला महाप्रसाद जरूर घ्या. दर्शन घेतल्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर तर आम्ही निघालो आता आहोत खंडोबा मंदिरमध्ये, जिथे स्वामी पहिल्यांदाच्या खंडोबा मंदिरमध्ये आलेले तेच खंडोबा मंदिरमध्ये आम्ही आता चाललो आहे दर्शनाला. तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा. श्री खंडोबा मंदिर, इथे स्वामींची अशी सुंदर अशी मूर्ती आहे या खंडोबा मंदिरात. तिथून दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही निघालो आता स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मठामध्ये. तर हे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं समाधी मठ. या समाधी मठामध्ये एंट्री केल्यानंतर, प्रवेश केल्यानंतर इथे जणू काही स्वामी आपल्यासोबतच आहेत असा हा भास होतो आपल्याला. त्यांच्या समाधी मठाच्या बाजूला चोलप्पा महाराज यांचा वाडा आहे. चोलप्पा महाराजांचा वाडा पाहून आम्ही निघालो ते थेट गुरुमंदिर बालप्पा मठ येथे. मित्रांनो, इथे अजूनही स्वामी जेव्हा इथे आले त्यांच्या पायाचे ठसे अजूनही त्या बालप्पा मठामध्ये आहेत. तुम्हाला दाखवतो, हे पहा, हे स्वामींच्या पायाचे ठसे अजूनही त्या बालप्पा मठामध्ये आहेत. तर मित्रांनो, असा होता हा आपला अक्कलकोटचा स्वामी दर्शनाचा प्रवास. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक